नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव PM किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेलेले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। आता केंद्रातील सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरच भेटवस्तू देण्याची तयारी सुरू आहे। जर तुम्ही योजनेच्या 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे, जी एक मोठी भेट असेल। आता लवकरच सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा 17वा हप्ता खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकार PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 2000 रुपयांचे 3 हप्ते खात्यात हस्तांतरित करते। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। प्रत्येक हप्त्याचे अंतर 4 महिन्यांचे शासनाने ठेवलेले आहे। दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या हप्त्यामध्ये वार्षिक 6000 रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाते। देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकरी या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत, ज्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे। जर तुम्हाला 17व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यापूर्वी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही सार्वजनिक सुविधा केंद्रावर पोहोचून eKYC करून घ्या, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही। eKYC केल्यानंतरच तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकेल। शेतकरी मित्रांनो, या हप्त्याचा फायदा अनेक कोटी लोकांना होण्याची शक्यता आहे। हप्ता पाठवण्याच्या तारखेबाबत सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे।